भगवंताचा वार करी तिच्या दारात लोळला, तिच्या चरणावरी लोळला, तिने तेज कांती प्रसन्न केला. तेजस्वी कोण साधू तर मारुतीराय प्रसन्न करून घेतलं. आपण भगवंताचे दूत आहात. जी 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 जी. आयुष्यात कोण्या महाराजात पुढे न डोकं ठेवणारी बाई मारुतीरायला प्रणाम करते. काय साधू आहे महाराज, काय तेजस्वी महात्मा आहे. प्रणाम केला. मारुतीरायनं सांगितलं, बाई तू नवऱ्याच्या व्यतिरिक्त कोणाच्या पाय पडत नाहीत, आज माझ्या कस काय पडली? की तुमच्यातला भक्तीचा पुरुषार्थ सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका मोठा आहे म्हणून पाया पडले. बाई बी हुशार होती हो. बाई काय साधी होती का प्रभू तात्या? बाईनं विचार केला मुरबे तात्या की बाई म्हणली रामागड्याची आवडी मोठी. आयुष्यात तुम्ही कोण्या देवाचं दर्शन घेतलं नाही, माझ्या दारात कस काय लोळले? तू पतीची सेवा करती आणि तुझे पावलंही अंगणाला लागलेत, आणि पतीची सेवा करणाऱ्या पतिव्रतेच्या पायाची माती माझ्या अंगाला लागावं याची अपेक्षा वारकरी करतात. कारण दोनच धुळी चांगल्या आहेत, दोनच धुळी चांगल्या आहेत. एक पतिव्रतेच्या पायाची आणि एक संतांच्या पायाची. संत चरण राजा लागता सहज, वासनेचे बीज चरणी जाय, वासनेचे बीज चरणी जाय. संत चरण चरणीचे रजवंदी. काय गोड पुरावा त्याला गुरुजी. वासना संपवायची ताकद संतांच्या पायाच्या मातीत आहे. महाराज देवादी देव संतांच्या पायाची इच्छा करतात, त्या जरजकणाची इच्छा करतात, आणि पतिव्रतेच्या पायात ताकद आहे. फार मोठा पुरुषार्थ आहे. म्हणून मी तुझ्या दारात लोळलोय, हात जोडले. मारुतीरायाच्या जीवनामध्ये माझ्या वाचनात 5-7 बायकांना हात जोडण्यात आले. 5-7 बायकांना. त्याच्यापैकी एक चंद्रसेनेला जोडले दादा पाटील. सगळे सांगत नाहीत. आणि एकदा सटवीला हात जोडले. सटवी होती राक्षसाची, कारण ती भविष्य लिहायचं तिच्या हातात होतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना कुंभकर्ण मारित होता, म्हणून मरण त्याचं कशात आहे म्हणून तिला हात जोडले. सांग ना माय, तो पापी मरण ना, माय बापाला मारायला टेकलाय, सांग ना. तो पाय धरतो. तिनं मरण सांगितलं. तो एकदा हे रिकामी नाहीत कोणाच्या पाया पडायला. एखाद्या बाईनं पाय धुवून 2-3 हजार टाकले म्हणजे हो माय हो. मग मुल्या कुठला विठाला विठाला अधिकारी आहेत महाराज, अधिकारी. एक सांगू का तुम्हाला, प्रारब्ध क्रियमान घेतले ना महाराज, किती वळवळ करा तुमच्या नशिबाच्या पलीकडे पैसे भेटत नाहीत. काही वळवळ करा, कशात उड्या हाना, तुमचं अन्न मान धन मग आपण हे प्रमाण इतकं बेंबीच्या देठापासून ठोकू ठोकू म्हणतो, आणि मग दुसऱ्याचा बंगला 3 मजली झाल्यावर काऊन जळ तू? प्रारब्धानुसार महाराज ज्या काही गोष्टी घडतात का
ते आपोआपल्या नशिबाने. ठीक आहे, आता बारीक पोरं आहेत, यांचा स्वर चांगला आहे, मला गाता येत नाही. गिरगावकरानं कोरड्या इरीत उडी टाकली तरी तुला गाता येणार नाही, कारण तू नशीबच नाही न गात. सांग न कीर्तन मुकाट्या, कशाला येडेवानी करायला, काही घेणं दे नाही का तुला त्याच्याशी. माणसं विनाकारण आडकिता ठेवून दाढान सुपाऱ्या फोडायले, बोचर झाल्या म्हणला मै दात पडे. आडकिता जवळ होता सुमळ्या, मांडी खालीच आडकिता होता, तुझ्या बंदी सुपारी तोंडात घातली भोपळ्या. विठाला विठाला काही माणसं प्रचंड अभ्यास करूनही दुसऱ्याचं इचकित. हे मागच्या जन्मातले कोंबडे. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही. कशाला उकंडे उकरायचे दुसऱ्याला, याला भांडत जा. आपल्या प्रारब्धाला भांडा, आपल्या कर्माला भांडा, दुसऱ्याचे उकंडे नाही उकरायचे. जे काही समाधानात ठेवलं त्या मालकाची कृपा समजून जीवन जगा. 60-65 वर्षामध्ये जळजळी वृत्ती ठेवून पोटात स्टोव पेटून घरच्याला जाळू नका, स्वतः जळू नका आणि दुसऱ्याला जाळू नका. विठाला विठाला त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत माणूस. चला हात जोडे. माझ्या मालकाला वाचणं गरजेचं आहे. बाई म्हणली तुझ्या मालकाला वाच, आरो तुरच. बाई म्हणली तुझ्या मालकाला मरू देत नाही, पण तुझा मालक 5 मिनिटं माझ्या पलंगावर यावा. आणि ते तर कोणाच्या पलंगावर बसत नाही. प्रचंड अधिकारी मालक रामप्रभू म्हणल्यावर काय महाराज, ती आचरणाची चौकट आहे, ती आचरणाची चौकट आहे. ठीक आहे, करील. अमृत कुठं होतं सांगलं, भुंगे मारले. बाईचे मालक मृत्यू पावले. बाईच्या कानावर वार्ता आली, कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं. चला मारुतीराय दारात आले आणि सांगितलं, माय मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वाचले ग, पण तुझे पती गेले. ठीक आहे, आपला ठरलेला नियम आहे, माझ्या घरी स्वागता करता प्रभू यावे. आता सांगताना लोक काही सांगत आहेत बरं का, आता ऐका बरं का. आणि काय चंद्रसेना म्हणत होती बरं का, माझे मालक गेले तरी हरकत नाही, पण माझ्या पलंगावर रामचंद्र यावा. जरा वाचून सांग जाय सोमळ्या, वाचून सांग जाय, मरतील तुझ्या पुढचे रे हरामखोरा. महाराज नवरा मरू नये म्हणून अमृत जिंकणारी बाई अशी अपेक्षा करील. आपल्या धर्म संस्कृतीतल्या मावल्यांना नाव ठेवू नका, किडे पडतील जिबेला. विठाला विठाला यावतं पदानायां तल्कपेषु, यावत पदानां तल्कपेषु, पुनितायां गेहं नारायणो प्रसन्ननानां नैवं गिरगावकर लिखितं. तलकप म्हणजे पलंग, पद म्हणजे पाय. त्याच्या पायानं आमची झोपडी पवित्र होईल. आणा एकदा. मारुतीरायनं सांगितलं, बाई भगवान येतील, पण काही अडथळा आला तर त्याला जमत नाही. बरं जमत नाही, त्याला जमत नाही, जमत नाही. आम्ही एका कीर्तनाला गेलो, पक्वाद्यानं कीर्तनात पाणी प्याल्यावर कीर्तनकारांनी जे विठ्ठल केलं. म्हणलं काही भरकरा असते का. आता उन्हाळा दिवस आहे, पेला असन त्यानं, कैलास भाऊ पाणी पेला असन. ते म्हणलं आपल्याला हे असं जमतच नाही. आणि 10-5 दिवसाला पाहिलं त्याला बाया जीव घोल लागल्या. हे जमतं का तुला सुंबळ्या. अरे वारकऱ्यानं पाणी पिलंय, त्याला ताण लागली असेल, त्यानं काय रंगारंगाचं पिलंय का. काय नाटकं करतील लोक महाराज, काय आगाऊच. मला परवाच्या दिवशी